नमस्कार, मी भाग्यश्री पाठक. मार्केट आणि बिहा सोप्या मराठीतून शेअर मार्केट समजावून सांगण्याचा माझा एक उपक्रम आहे. 12 आणि 13 तारखेला मी कोर्स ठेवला आहे. हा कोर्स ठाण्याला आहे, ऑफलाईन आहे. ठाणा स्टेशनजवळ आहे, ठाणा वेस्ट. शनिवारी 6 तास, रविवारी 6 तास असं सकाळी 9 ते 12 आणि दुपारी 1 ते 4 या वेळात शिकवलं जाईल. 6 ते 7 विद्यार्थी घेतले जातात. फंडामेंटल, टेक्निकल दोन्हीही गोष्टी शिकवल्या जातात. ज्याला कोणाला कोर्सला ची चौकशी करायची असेल त्यांच्यासाठी मोबाईल नंबर 9699615507 9699615507 या नंबरवर कोर्सविषयी चौकशी करू शकता. आज मुद्दामच मी थांबले होते. TCS, टाटा एलेक्सी, आनंद राठी यांचे रिझल्ट यायचे होते, म्हणून ते रिझल्ट पण तुम्हाला सांगता येतील, म्हणून थोडा उशिरा व्हिडिओ देते. आज मार्केट सुरुवातीपासून थोडं मंदीत जात मग 350 पॉईंटच्या आसपास मार्केट मंदीत होतं. बहुतेकचे सेक्टर आज मंदीतच होते. TCSचा रिझल्ट लागला. पॅट म्हणजे प्रॉफिट आफ्टर टॅक्स 12,760 कोटी आणि पूर्वीचा होता 12,224 कोटी. क्वार्टर ऑन क्वार्टर प्रॉफिट वाढला. उत्पन्न कमी झालं. आत्ता उत्पन्न झालं आहे 63,437 कोटी, तर पूर्वीचं उत्पन्न होतं 64,479 कोटी. प्रॉफिट वाढला, उत्पन्न कमी झालं. 11 रुपये डिव्हिडंड जाहीर केला. त्या डिव्हिडंडची रेकॉर्ड डेट आहे 16 जुलै. EBIT मार्जिन 24.5%. गेल्या वेळचं मार्जिन होतं 24.2%. त्यामुळे मार्जिन थोडं वाढलं. टोटल कॉन्ट्रॅक्ट व्हॅल्यू कमी झाली. ती $940 कोटी एवढी झाली. पूर्वी ती 1,220 कोटी होती. ॲट्रिशन रेट म्हणजे एम्प्लॉईज सोडून जातात, तर तो ॲट्रिशन रेट वाढला आहे. हे ॲट्रिशन वाढणं चांगलं नसतं. काही एम्प्लॉईजचे प्रॉब्लेम्स हे ॲट्रिशन दाखवतं. 13.8 ॲट्रिशन रेट आहे. पूर्वी हा 13.3 होता. पहिल्या क्वार्टरमध्ये 5,090 एवढे नवीन एम्प्लॉई घेतले, नवीन भरती केली. आता एकंदर 6.13 लाख कर्मचारी कंपनीत काम करतात. आणि $I किंवा डॉलरमधलं उत्पन्न हेही कमी झालं. ते 742.1 कोटी आणि पूर्वी हे होतं 746.5 कोटी. पण हे डॉलरमध्ये आहे. $742 आणि $746. आनंद राठीचा मात्र रिझल्ट चांगला आला आहे. प्रॉफिट वाढलं आहे, उत्पन्नही वाढलं आहे आणि मार्जिनसुद्धा वाढलं आहे. रिझल्ट चांगला आला आहे. पेट्रोनेट LNGने 5.5 वर्षासाठी 1,200 कोटीची ऑर्डर त्यांना रिगॅसिफिकेशनसाठी मिळाली. ओरिएंट टेक्नॉलॉजी प्रोटीन EGOV कडून
AWS इन्फ्रा प्रोक्युअरमेंटसाठी 29.86 कोटींची ऑर्डर मिळाली. इंडिगो कोटक महिंद्रा बँकेबरोबर को ब्रँडेड क्रेडिट कार्डसाठी त्यांनी ॲग्रीमेंट केलं. JTEKT 15 जुलैला राईट्स इश्यूद्वारा फंड गोळा करण्यावर कंपनीची मॅनेजमेंट विचार करेल. आज इन्शुरन्सचा डेटा आला. तो जो डेटा आला आहे तो HDFC लाईफचा जूनचा APE 8% वाढला. न्यू बिझनेस प्रीमियम 6% कमी झाला. पहिल्या तिमाहीमध्ये प्रीमियम 15% वाढला तर रिटेल APE 12% वाढला. ICICI प्रू न्यू बिझनेस प्रीमियम 4% वाढला. APE 11% वाढला. रिटेल APE 10% कमी झालं आणि क्वार्टर 1चा प्रीमियम 6.5% वाढला. SBI लाईफ APE 10% वाढला. न्यू बिझनेस प्रीमियम मात्र 13% कमी झाला. रिटेल APE 14% वाढला आणि क्वार्टर 1चा प्रीमियम 3% वाढला. सौदी अरेबियाच्या रेग्युलेटरी अथॉरिटीने शिल्पा मेडिकलच्या प्लांट 6 याला गुड मॅन्युफॅक्चरिंग प्रॅक्टिसेसचं सर्टिफिकेट दिलं. LICचा पण डेटा आला. त्यांचा न्यू बिझनेस प्रीमियम कमी झाला. पहिल्या क्वार्टरचा प्रीमियम वाढला. टोटल APE कमी झाला 9%. रिटेल APE 2% वाढला. ॲक्सेस मॅक्स लाईफ यांचा मात्र सुंदर डेटा आला आहे. न्यू बिझनेस प्रीमियम 21% वाढला. क्वार्टर 1चा 22% वाढला. टोटल APE 25% वाढला तर रिटेल APE 22% वाढला. टाटा एलेक्सीचा पण रिझल्ट लागला. त्यांचा फायदा 172 कोटीवरनं 144 कोटी. त्यांचं उत्पन्न 908 कोटीवरनं 892 कोटी. तर त्यांचं मार्जिन हे 22.8 वरनं 20.8. म्हणजे प्रॉफिट, रेव्हेन्यू, मार्जिन सगळ्याच गोष्टी टाटा एलेक्सीच्या कमी झाल्या. ग्लेनमार्कची सबसिडियरी ग्लेनमार्क इनोव्हेशन आणि AbbVie यांनी $70 कोटी एक्सक्लुझिव्ह ग्लोबल लायसेन्सिंग करार केला. हा करार ISB 2001 साठी करार करण्यात आला. आजही मार्केट डाऊन. व्हॉल्यूम मार्केटमधले कमी झालेले आहेत. म्हणजे आज वीकली एक्सपायरी असूनही व्हॉल्यूम कमी होते. तर हे कन्सॉलिडेशन, व्हॉल्यूम कमी असणं कधी थांबत आहे हे पाहावं लागेल. बहुतेक महत्त्वाचे जे रिझल्ट्स आहेत त्या रिझल्टचा अंदाज घेतल्याशिवाय हे थांबेल असं वाटत नाही. बघूया आता उद्या काय काय होतं आहे ते. मला आणि तुम्हाला जे काही होणार आहे त्याच्याशी तोंड द्यावं लागणार आहे. तर मी सकाळच्या व्हिडिओत तुम्हाला काय काय घडेल हे सांगते. नमस्ते.